सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील आता आपल्याबरोबर आहेत। बापू, काय सांगताल? आज राखी पौर्णिमा आपण साजरी केली, मतदारसंघातल्या हजारोच्या संख्येनं महिला आज गोळा झाल्यात, तेवढं तुमच्यावरती प्रेम आहे, कसं बघता याच्याकडे? काय रक्षाबंधन नेमानं उद्या आहे, परंतु आजच रक्षाबंधनासाठी अनेक महिला आल्या। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी महिलांचं सबलीकरण करण्याच्या संदर्भानं प्रत्येक महिन्याला त्यांना 1500 रुपये देण्याची योजना जी तयार केली, तिची अंमलबजावणी केली। माझ्या राजकारणाच्या आजपर्यंतच्या 40 वर्षाच्या अनुभवात एखादी योजना एवढ्या गतिमानतेनं जाहीर झाल्यानंतर तिची अंमलबजावणी करणारी योजना म्हणून या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेकडे पाहावं लागेल। या योजनेवर विरोधकांनी वेगवेगळ्या प्रकारे अनेक टीका केल्या। त्या टीकेला या महाराष्ट्रातील माता भगिनी हे मताच्या पिठीतून त्यांना उत्तर देतील। चांगलं काम होत असताना अशा कामाला मनापासून साथ द्यायचं सोडून महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती बाजूला ठेवून एक वेगळा पायंडा विरोधक पाडत आहेत। त्यांच्या एक भावना झालेल्या आहेत की भडक आणि खालच्या पातळीचं बोलल्यानंतर मतं पडतात, परंतु येणाऱ्या विधानसभेला हा फेक नरेटिव्हचा प्रोग्राम उद्ध्वस्त झालेला तुम्हाला दिसेल आणि महाराष्ट्राची जनता, शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, दीन दलित, विद्यार्थी, युवक आणि महिला वर्ग हे सर्व समाजातील घटक, सर्व वेगवेगळ्या जातीपातीचे घटक, सर्व धर्माचे घटक हे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, फडणवीससाहेब, अजितदादा या तिघांना भरभरून आशीर्वाद देतील। मताच्या रूपानं हीच माणसं परत सत्तेवर असावती ही भावना व्यक्त करतील। आज अजित पवारांची जनसन्मान यात्रा नारायणगावमध्ये आली होती, त्यावेळेस भाजपचे पदाधिकारी आशा बुचके यांनी निषेध व्यक्त केला होता, काळे झेंडे दाखवले होते की अजित पवार कुठल्याही विश्वासात न घेता कार्यक्रम करतात, राबवतात, असा त्यांचा आरोप होता। अजितदादांचा कार्यक्रम त्यांच्या राष्ट्रवादी अजितदादा गटाचा कार्यक्रम आहे। तो कार्यक्रम शिवसेना किंवा भाजपला कळवला पाहिजे असं काही कुठं अधोरेखित नाही। तो त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम आहे। त्या पक्षाच्या कार्यक्रमाला मित्रपक्ष म्हणून भाजप आणि शिवसेना शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालची यांनी साथ द्यावी, पण विरोध करणं हे चुकीचं आहे। अजित पवार प्रत्येक कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असताना देखील माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार करतायत, काय जाणीवपूर्वक करतायत का चुकून होते त्यांच्याकडनं? अजितदादांचं प्रेम बहिणींवर जादा असल्यामुळे त्यांना माझ्याच बहिणी आहे वाटतं, ही चांगली भावना आहे। पण शेवटी मुख्यमंत्र्यांनी योजना आणली हे महाराष्ट्राला माहीत आहे। जयंत पाटील म्हणतात की भविष्यात आमचं सरकार येणार आहे, काळ्या दगडावरची रेषा आहे। आता रेषा ओढू नका, दगडं हुडकत हिंडू नका। महाराष्ट्रातील जनता पुन्हा युतीचं सरकार राज्यात आणेल असा मला ठाम विश्वास आहे। महंतगिरी महाराजांच्या सुरक्षेमध्ये सरकारनं आता वाढ केलेली आहे, खरं तर वादग्रस्त वक्तव्य करून देखील त्यांच्या सुरक्षेत वाढ केली, काय विरोधक टीका करतात, तुम्ही कसं बघता? काल मी महंतगिरी महाराजांची टी व्हीला मुलाखत पाहिली। माझ्या भाषणातला 1-2 वाक्यच उचलून गैरसमज पसरवला असं त्यांचं मत आहे। त्यांचं जे विधान आहे तेही मला बघायला मिळालं नाही, त्यांचं एकूण प्रवचनही बघायला मिळालं नाही। परंतु कुठल्याही धर्माचा अवमान होईल असं कुठल्याही साधू संतांनी बोलू नये, ही आपल्या भारत देशाची संस्कृती आहे। ती सर्व धर्मातील साधू संतांनी सांभाळावी असं आमच्यासारख्याला वाटतं। अंजली दमानी यांनी देखील अजित पवारांवर टीका केली की गुलाबी कॅम्पेनसाठी पैसा येतो कुठून? 40 गाड्या तुम्ही कार्यकर्त्यांना वाटताय, काय कुठून सगळे तुमच्याकडे आलेले असं त्यांनी हिशोब विचारला। राजकारणातला पैसा हा सर्वसामान्य जनता कार्यकर्ता उभा करत असते। अजितदादाच्या पाठीमागं महाराष्ट्रातील असंख्य लाखो कार्यकर्ते उभा आहेत, त्यांच्यातून हा अजितदादाने पैसा उभा केला असावा आणि पक्षासाठी ताकद दिली असावी। आम्ही लहान मोठे पक्ष तालुक्यात चालवलेले आहेत,
भरभरून जनता त्यावेळी आर्थिक आम्हालाही पाठबळ देत असताना आम्ही पाहिलेलं आहे. दादांना राज्यातल्या राष्ट्रवादीचं पाठबळ आहे, त्यांना राज्यातल्या राष्ट्रवादीनं पैसा पुरवला असेल असं मला वाटतं. आदित्य ठाकरे म्हणतात की घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी निर्लज्जपणाचा कळस केला आहे. निर्लज्जपणा हा शब्द देखील त्यांना कमी पडतोय. आता आदित्य साहेबासारख्या तरुण माणसानं असं विधान करणं चुकीचं आहे. थोडं वय लक्षात घेऊन त्यांनी बोललेलं बरं राहील. आणि शेवटी एकनाथ शिंदेसाहेब हे आता व्यक्ती नाहीत, ते या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा असा अवमानित करून उल्लेख करणं हे तमाम महाराष्ट्राच्या 13.5 कोटी जनतेचा अपमान आहे. नासा आदित्य ठाकरेंनी जनतेचा अपमान करू नये असं माझं स्पष्ट मत आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये संधी दिल्यानंतर आम्ही 90,000 रुपये देऊ असं अजित पवारांनी घोषणा केली काल. अजितदादांच्या विधानाचा असा अर्थ काढू नका. त्यांनी 5 वर्षाचं 1,500 रुपयेनं गणित मांडून 90,000ची बेरीज लावलेली आहे. परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी काल सांगितलं की मला जर ताकद आणि शक्ती मिळाली तर 1,500चं 3,000 रुपये माझ्या बहिणीसाठी मी करीन, मला आशीर्वाद द्या. तर 3,000 रुपये निश्चितपणानं होतील असा मला विश्वास आहे. त्याला देखील संजय राऊत म्हणतात की आम्ही देखील आमचं सरकार आल्यावर 3,000 रुपये देऊ. संजय राऊताचं काय ऐकू नका. त्यांच्या या 15 दिवसातल्या सगळ्या बाईट बघा. पहिल्या दिवशी टीका केली, दुसऱ्या दिवशी टीका केली. या योजनेवर संजय राऊता एवढी घाणेरडी टोकाची टीका कोणी केली नाही. परंतु राज्यभर या योजनेला मिळणारा प्रतिसाद बघितला आणि संजय राऊताच्या पायाखालची वाळू घसरली आणि आता म्हणतात आम्ही सुद्धा देऊ. आधी म्हणत होते हे चालणारच नाही, पैसेच मिळणार नाहीत, हे लबाड आहे, हे खोटं आहे. हे सगळं एका 15 दिवसात हाणून पडलं. आज जवळजवळ 1.25 कोटीच्या वर आकडा पार गेला आहे. 2-3 दिवसात 3 कोटीच्या पुढे हे आकडा पार पडेल. महाराष्ट्रातली एक ही बहीण आमची वंचित या योजनेपासून राहणार नाही अशी काळजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा घेत आहेत. आणि त्यामुळं ही योजना ह्या राज्याची एक आदर्श योजना म्हणून हिचा भविष्या काळात उल्लेख होईल. या योजनेचा आदर्श घेऊन इतर राज्यसुद्धा बहिणींना अशा पद्धतीनं त्यांच्या घर प्रपंचात चालवण्याची मदत करतील असा मला विश्वास आहे. भाजपच्या काही नेत्यांनी काल मनोज जरांगे यांची भेट घेतलेली आहे. खरं तर मनोज जरांगे देखील आता उमेदवारीचे अर्ज मागितलेले आहेत. कसं बघताय सगळ्या एकंदरीत? अनेक नेत्यांनी मनोज जरांगे साहेबांची भेट घेतली, उद्याही भेट घेणार आहेत. परंतु स्वतःचा पक्ष कोण सोडणार नाहीत. सर्वसाधारणपणे या भेटीच्या पाठीमागचं कारण असं असावं की या आंदोलनाला कालही आम्ही पाठिंबा दिला आहे, उद्याही आमचा पाठिंबा राहणार आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केलेल्या असाव्या. त्यासाठी या गाठीभेटी चालू असाव्यात. सप्टेंबरमध्येच खरं तर केंद्रात महाविकास आघाडी सरकार येईल असं सुप्रिया सुळे म्हणत आहेत. हा महाराष्ट्राच्या विधानसभेला डोळ्यासमोर टाकलेली यांची विधान आहे. मी सुप्रियाताईंना आज खात्रीनं सांगतो 5 वर्षाचा पूर्ण कार्यकाळ मोदीसाहेब पूर्ण करतील आणि पुढची निवडणूक लोकसभेची मोदीसाहेबांच्या नेतृत्वाखालीच होईल. यात कोणताही बदल होणार नाही. कारण या देशाला गतिमानतेनं प्रगतीवर घेऊन जाणारं आणि सर्वसामान्यांचा दैनंदिन जीवन सुरळीत आणि सुखी करण्याचं काम मोदीसाहेबांनी केलेलं आहे. यात हजारो उदाहरणं देता येतील. उदाहरणार्थ मोबाईलवर आज पैसे धाडदिशी मिळत आहेत. आज आपल्याला आपल्या बहिणीला जर पैसे पाठवायचं म्हणतं तर माणूस पाठवावं लागतो. आज तिच्या मोबाईलवर सुद्धा आपण 10-20 हजार पाठदी मारू शकतो. हे मोदी साहेबांचं लहान काम आहे, पण सर्वसामान्य जनतेला किती त्यात सुख मिळालं जनतेलाच माहीत आहे. नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका लागतील असे संकेत एकनाथ शिंदेने दिलेले आहेत. काय कधी तुमचं काय? होळीनं 5-6 सण आलेले आहेत आणि या सणांचा विचार करता सणाच्या काळात निवडणुका घेणं कुठल्याच राज्याला न परवडणारी गोष्ट आहे. मतदानावर फार विपरीत त्याचा परिणाम होईल. 25-30% सुद्धा मतदान होणार नाही आणि यासाठी दिवाळी झाल्यानंतर मतदान व्हावं
ही सर्वच पक्षाची भावना आहे. विरोधकांची सुद्धा खरी तर हीच आतल्या अंगानं भावना आहे. पण टीका करायची म्हणून ते टीका करतायत. युतीतून आपल्याला किती जागा मिळतील टोटल? निश्चितपणानं शिंदेसाहेबांना सन्मान राखायला अशा जागा मिळतील आणि शिंदेसाहेबांच्यावर फडणवीस साहेब, मोदी साहेब, अमित शाह साहेब यांचा विश्वास आहे. त्यामुळं शिवसेनेला जागा या निश्चितपणानं चांगल्या मिळतील. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरनं कुठेतरी वाद निर्माण झालेला दिसतंय. कसं बघताय जगात त्यांच्यामध्ये काय नक्की? महाविकास आघाडी टिकणारी आघाडी नाही. कारण हे सगळं जे चाललेलं आहे ते पुन्हा मुख्यमंत्री उद्धव साहेबांना करण्यासाठी चाललेला प्रयत्न आहे आणि त्याला राष्ट्रवादी आणि काँग्रेस अजिबात साथ देणार नाहीत. त्यामुळे निवडणुकीच्या आधी जरी कमी भांडण झालं, निवडणूक झाल्यावर मोठं भांडणांचं झाल्याशिवाय राहत नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा पाहायला मिळतील का? निश्चितपणानं शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणुका होतील आणि पुन्हा शिंदेसाहेबच मुख्यमंत्री होतील. सांगोल्याहून कॅमेरामन जगदीश डांगेसह रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.